कुठलाही धक्का लागणार नाही आणि धनगर समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते देण्याच्या संदर्भातलं सुवाच आम्ही या ठिकाणी केलेला आहे। महायुती याबद्दल कमिटेड आहे। राज्य सरकारने शिफारस पाठवली तर आम्ही निश्चित मोदी साहेबांना भेटू आणि त्या संदर्भातली जी काही कारवाई करायची ती करायला सांगू। ॲडव्होकेट जनरल सोबत येत्या 15 दिवसात मी बैठक लावतो। त्या बैठकीमध्ये त्यांचा सल्ला घेऊ आणि कायद्यानं नीट हा प्रश्न जो आहे तो आपण सोडवू आणि हा प्रश्न सोडवणं ही निवडणुकी आधीची आमची कमिटमेंट आहे, तीच आता या सरकारची देखील कमिटमेंट आहे। ऐकलात का? देवेंद्र फडणवीसांचे 2014 आणि 2015चे धनगर आरक्षणाविषयीची भाषणं। 2014च्या भाषणामध्ये जेव्हा देवाभाऊ महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नव्हते ना, त्यावेळेस ते धनगर समाजाला पोकळ आश्वासन देत आहेत। ते म्हणतायत की जेव्हा आमची सत्ता येईल त्यावेळेस आम्ही केंद्र सरकारला विनंती करू की धनगरांना ST मधून आरक्षण द्या म्हणून। आणि 2015च्या भाषणामध्ये देवाभाऊ हे म्हणतायत की 15 दिवसामध्ये आम्ही आयोग नेमू आणि धनगरांना आरक्षण देण्याची व्यवस्था करू। या दोन्ही भाषणामध्ये देवाभाऊ खोटं बोलतायत, कारण आज 2026 आहे आणि आज सुद्धा महाराष्ट्राचा धनगर समाज STच्या आरक्षणासाठी आंदोलन करत आहे। त्यामुळं मला देवाभाऊंना प्रश्न विचारायचा आहे, देवाभाऊ कधी देणार तुम्ही धनगरांना आरक्षण? नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सत्यशोधकवर। सध्या महाराष्ट्राचं वातावरण धनगर आरक्षणाला घेऊन खूप तापलंय। मी समाजाला आवाहन करतो, महाराष्ट्रातल्या सगळे मुंबईकडं निघा। आमच्या माय माऊल्या लेकरं पोकरं सगळं घेऊन मुंबईकडं या। ST आरक्षणाच्या प्रमाणपत्राचा निर्णय घेऊन जा, नाहीतर माझी डेड बॉडी घेऊन जा। आत्ता तुम्ही ज्यांचं भाषण ऐकलात ना, हे दीपक बोराडे आहेत। हे मागच्या 9 दिवसापासून मुंबईमध्ये धनगरांच्या ST मधल्या आरक्षणासाठी आंदोलन करत होते। यांचं असं म्हणणं आहे की धनगर समाज सध्या महाराष्ट्रामध्ये OBCच्या NTC मध्ये येतो। यांची अशी मागणी आहे की धनगर समाज हा मागासलेला आहे आणि त्यांना ST मधून आरक्षण पाहिजे। आंदोलकांचं असं म्हणणं आहे की धनगर समाज STचे सगळे निकष सक्सेसफुली पार पाडतो, तरी सुद्धा मागच्या 70 वर्षापासून कोणतंच सरकार धनगरांसोबत न्याय करत नाहीये। आणि हे खरं आहे। तुम्ही बघा, उत्तरेच्या बिहार आणि झारखंडमध्ये धनगरांना धनगड या नावाखाली STचं आरक्षण मिळतं, पण महाराष्ट्रामध्ये कोर्ट असो किंवा सरकार धनगरांना STचं आरक्षण देतच नाही आहेत। क्लरिकल इश्यूज आणतात, म्हणतात धनगड आणि धनगर वेगळे आहेत, पण खरं बघितलं तर धनगर आणि धनगड एकच आहे। दोघांचं प्रोफेशन सेम आहे, दोघं पण शेफर्ड कम्युनिटीला बिलॉंग करतात। त्यामुळं महाराष्ट्रातील धनगरांसोबत अन्याय होतो। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, महाराष्ट्रामध्ये धनगरांची लोकसंख्या 1 करोड आहे आणि मागच्या 70 वर्षापासून स्वातंत्र्याच्या धनगरांचा एक सुद्धा लोकसभेचा खासदार निवडून गेला नाही। तुम्हीच बघा किती अन्याय धनगरांसोबत पॉलिटिकल पार्टीजने आत्तापर्यंत केलाय आणि सगळ्या पॉलिटिकल पार्टीने, एका पर्टिक्युलरली केला नाही। पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथं हा आहे, धनगर हा BJPचा ट्रॅडिशनल वोटर राहिलाय। अटल बिहारींची तुम्हाला सभा आठवते का 2004ची? त्यांनी पंढरपूरमध्ये जाऊन धनगरी ढोल वाजवला होता। भाजपाचं तर फॉर्म्युलाच आहे माधव, त्यातलं ध म्हणजे धनगर आहे। तरी सुद्धा भाजपा धनगरांना मागच्या त्यांच्या 15 वर्षाच्या कार्यकाळामध्ये STचं आरक्षण मिळवून देण्यामध्ये अपयशी ठरलंय। अगोदर भाजपवाले काय म्हणायचे की काँग्रेसवाल्यांना आणि शरद पवारांना धनगर समाजासोबत न्याय करायचा नाहीये, म्हणून ते धनगरांना ST मधून आरक्षण देत नाहीयेत। पण मागच्या 15 वर्षापासून केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आहे, तरी सुद्धा भाजप धनगरांना ST मधून आरक्षण का देत नाहीये? कारण भाजपची मनशाच नाही आहे धनगरांसोबत न्याय करण्याची। मी असं का बोलतोय? कारण विशाल पाटलांनी, जे सांगलीचे खासदार आहेत, त्यांनी लोकसभेमध्ये ट्रायबल अफेअर्स मिनिस्टरला प्रश्न विचारला होता की तुमच्याकडं महाराष्ट्र राज्याच्या सरकारकडून धनगर आरक्षणासाठी प्रपोजल आलंय का? त्यावर ट्रायबल अफेअर मिनिस्टरने जे उत्तर दिलं ना, ते धक्कादायक आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं, म्हणजेच देवाभाऊच्या सरकारनं केंद्राला प्रपोजलच पाठवलं नाही धनगरांच्या ST मधील आरक्षणासाठी। एकीकडे तर 2014 मध्ये देवाभाऊ काय म्हणत होते की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील सरकारला राज्याकडून प्रपोजल पाठवू, हा केंद्राचा विषय आहे, आमचा विषय नाही आहे। पण आता देवाभाऊ राज्यात सत्तेत आहेत, नरेंद्र भाऊ केंद्रात सत्तेत आहेत, तरी सुद्धा हे लोक धनगरांची फसवणूक करतायत। तुम्ही बघा, केंद्र सरकारनं EWSचं आरक्षण
कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट 103 करून विदिन 72 आवरमध्ये दिलं होतं. का? त्यामध्ये त्यांची वोट बँक साधली जात होती. त्यामध्ये बनिया, ब्राह्मण आणि उच्चवर्णीयांना आरक्षण दिलं जात होतं, म्हणून सरकार तिथं तत्पर होतं. पण धनगर आरक्षणाचा प्रश्न मागच्या 70 वर्षापासून रखडलाय. त्यावर सरकारचं काहीच मत नाही आहे. सरकार झोपलंय. आणि आता मला असं वाटायला लागलंय की धनगरांचे जे आमदार आहेत ना आणि जे खासदार आहेत ना, राज्यसभेचे किंवा विधानसभेचे, भाजपाचे, ते सुद्धा झोपलेत. फक्त विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये आवाज उचलून चलत नसतो, रस्त्यावर उतरायला पाहिजे. मी गोपीचंद पडळकरांना विनंती करतोय, जर तुम्हाला खरंच धनगर समाजाची चिंता असेल ना, तुम्ही सुद्धा दीपक भाऊ बोराडे यांच्यासोबत आमरण उपोषणाला बसा. आणि देवाभाऊंचे तुमचे एवढे चांगले कॉन्टॅक्ट आहेत ना, तर तुम्ही देवाभाऊंना सांगा की त्यांनी धनगरांना आरक्षण द्यावं म्हणून. आणि राहिला प्रश्न देवाभाऊंचा, देवाभाऊ तुम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक समाजाला असंच फसवतायत. तुम्ही बंजारा समाजाला सुद्धा आरक्षणाचं गाजर दिलात, तुम्ही मराठा समाजाला सुद्धा आरक्षणासाठी ठगवतायत, तुम्ही धनगर समाजासोबत सुद्धा हेच करतायत. त्यामुळं देवाभाऊ तुम्ही तुमची जी पॉलिसी आहे ना आरक्षणाबद्दलची, ती एकदम क्लिअर ठेवा. आता महाराष्ट्राची जनता ही एकदम शहाणी झाली आहे. मला शेवटी धनगर समाजाला सुद्धा एक मेसेज द्यायचा आहे. आरक्षण तुमचं हक्क आहे, त्यामुळं तुम्ही आरक्षणासाठी कॉन्स्टिट्यूशनल पद्धतीनं आंदोलन करा. आरक्षण कोणाची भीक नाही आहे, तुम्हाला कोणी भीक देत नाही आहे, तुमचं ते हक्क आहे आणि ते तुम्ही कॉन्स्टिट्यूशनल पद्धतीनं मिळवायला पाहिजे. त्यामुळं तुम्ही कोणत्या पक्षाला मोठं करू नका, कोणत्या नेत्याला मोठं करू नका. तुम्ही समाजाच्या हक्कासाठी लढत राहा, जसे दीपक भाऊ बोराडे लढतायत मुंबईमध्ये. आणि तुम्ही त्यांच्या लढ्यामध्ये जाऊन सामील सुद्धा व्हा, म्हणजे तुम्हाला संविधानिक पद्धतीनं आरक्षण मिळेल. मित्रमैत्रिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात, त्यामुळे तुमचं धन्यवाद. अशाच पद्धतीनं आमच्या चॅनलच्या व्हिडिओजला तुम्ही बघत राहा, त्यांना लाईक करा, शेअर करा. आणि जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.